यापुढे अजिबात गाडी कुठेही थांबणार नाहीये. अजिबात बडबड करायचं नाही, शांत बसायचं. तुम्ही तसं मला मुंबईहून निघताना प्रॉमिस केलं होतं की अजिबात बडबड करणार नाही म्हणून. नाही, मी बडबड करणार. मी गाडी थांबवायला लावणार आणि मी दार पण उघडणार. करेक्ट आहे तुमचं काकू. त्यासाठी मलाच काहीतरी करायला हवं. करेक्ट आहे की नाही? इथे 1 मिनिट तुम्ही काय करताय तुम्ही? अजिबात आणू नका, अजिबात आणू नका. नाही नाही, बरोबर तेच करतोय मी. तुमच्या सोबत ना हेच करायला पाहिजे. अरे बापरे, बरोबर. तुम्हाला काही कळत नाही. तुमचे ना हातच हे बांधून टाकतो, म्हणजे दरवाजा उघडायला ना तुमचे हात दरवाजापर्यंत पोहोचणारच नाहीये. 1 मिनिट. प्रवास करता का मुळात? हो काय हो? प्रवास छान गप्पा मारत गोष्टी करत करायचा असतो. ह्याला काय अर्थ आहे? माझे हात कशाला बांधले तुम्ही? नाही, तुम्ही हे जन्मापासूनच असे आहात का? काही स्पेशल कोर्स केला या खडूसपणाचा? मला जर आधी माहिती असतं ना तुम्ही असं काहीतरी वागणार आहात, तर मी तुमच्या बरोबर आलेच नसते. हो का? अजिबात बोलायचं नाहीये, बडबड बंद. काय 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 ऐकतोय मी? बोला बोला. हा, बोला 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 बोला. बोला बिंदास बोला, ऐकतोय मी, सगळं ऐकतोय. बोला बोला बोला. आदित्य, हे घे, तुझ्यासाठी खास बनवली. बघ का. अरे वा 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 वा. वाह सानिया, मस्त आहे बासुंदी. वाह, क्या बात आहे. आदित्य, बासुंदी नाहीये, रबडी आहे ती. ही रबडी आहे? 1 मिनिट. नाही ग सानिया, बासुंदी आहे ही. आदित्य, सॉरी सॉरी सॉरी, मस्करी करत होतो. खरंच छान झाली. आदित्य, आता ना मी हेच करणार आहे. रोज ना नवीन नवीन रेसिपीज बघणार आहे, त्या बनवणार आहे, आणि तू ऑफिस मधून जेव्हा घरी येशील ना आदित्य, तेव्हा त्या सगळ्या रेसिपीज तुला खायला घालणार. वा. आदित्य, दुपारी मी असा विचार करत होते की आपण एक छोटस घर घेऊया का? घर? हे घर आहे ना. हो, ऑफकोर्स हे घर आहेच, पण आपण एक आपलं छोटस घर घेऊया ना आदित्य. म्हणजे आता पुढे जाऊन आपल्याला बाळ होईल, आणि ते बाळ मोठं झाल्यावर आपल्याला विचारेलच ना की तुम्ही आमच्यासाठी काय केलं म्हणून. मग ठीक आहे, बघू काय करता येते ते. एक मिनिट सानिया, तू काय म्हणालीस आता? आपले मुलं आपल्याला विचारतील. 1 मिनिट सानिया, म्हणजे आपली मुलं म्हणजे सानिया तू? नाही नाही आदित्य, आता सध्या तरी माझ्याकडे काही गुड न्यूज नाहीये, पण आदित्य, कधीतरी आपल्याला बाळ होईलच ना. मग आता आपल्याला आपल्या सुखी संसाराचं स्वप्न नको का बघायला? सांग बघू. ठीक आहे, करू काहीतरी. बघूया. बोला बोला बोला, अजून काहीतरी बोला. काकू, बोला बोला बोला. बोला. काय म्हणालात?
शांतता वाटते. असं का बोलतोस आदित्य? आता बघ ना, तुझ्यासाठी मी माझं सगळं घरदार सोडून तुझ्यासोबत आले ना तुझ्या घरी. हा, त्याच्यानंतर तू मला म्हणालास की मी नोकरी करीन, हे सगळं ऐश्वर्य तुझं नसणार आहे. मी मान्य केलं, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आदित्य, आता आता आपल्याला आपल्यासाठी काहीतरी करायला हवं ना. जेव्हा राजवर्धन होता तेव्हा एकदा तरी तुला प्रमोशन मिळालंय का? नाही. कालपर्यंत ठीक होतं रे सगळं, कालपर्यंत तू एकटा होतास. पण आता आता तू एकटा नाहीयेस आदित्य. आणि आता आपण दोघं आहोत, उद्या आपण तिघं असू. मग हा, पुढे जाऊन आपल्याला जास्त पैशांची गरज लागेलच ना. तुला कळतंय का आदित्य? आज राजवर्धन नाहीये म्हणून तू त्या पोस्टवर आहेस, म्हणून तुला बरा पगार मिळतोय. उद्या जेव्हा राजवर्धन येईल तेव्हा हा, तो यावा असं तुलाच वाटतंय ना? आय मीन, तो यावा हे मला सुद्धा खूप मनापासून वाटतंय. त्याने यायलाच हवं. शेवटी हे सगळं त्याचंच आहे ना. पण आदित्य, तुझं काय? तुझ्याकडे काय? काहीच नाही. म्हणून सांगते, आपल्याला आपल्यासाठी काहीतरी करावं लागेलच ना आदित्य. काय गडबड दिसते त्या गाडीत. माझं ना एक स्वप्न आहे आदित्य, आपलं आपलं ना एक छान छोटस घर असावं. घराच्या समोर ना अंगण असावं, अंगणात ना एक छोटस छान तुळशी वृंदावन असावं. आणि आपल्या घराची बाल्कनी असेल ना, त्या बाल्कनीत एक झोपाळा असावा. आणि त्या झुल्यात आपण दोघांनी बसून छान रोमॅन्टिक गप्पा माराव्यात. आणि आपलं बाळ ना असं छान अंगणात खेळत असेल. आपलं घर, आपलं बाळ, आपला संसार, असंच आपण एकमेकांवर प्रेम करत करत म्हातारं व्हावं, हे एवढंच वाटतंय आदित्य मला. आदित्य, करशील ना माझं हे स्वप्न पूर्ण? हो सानिया, मी तुझं स्वप्न नक्की पूर्ण करेन. काळजी नको करू, आपण करू. तुला हवं ते करू. आदित्य, आता तुला स्वप्न दाखवते. उद्या या स्वप्नांच्या कधी अपेक्षा होतील आणि या अपेक्षांसाठी तू कधी रत्नमाला आणि राजवर्धनच्या विरोधात उभा राहशील, हे तुझंच तुला कळणार नाही. गाडी थांबव. अरे थांब. ए, तू दरवाजा उघड. काय प्रकार आहे? हो, काय करताय? काय काय झालंय? काय दरवाजा उघड आधी. थांब, तुला दाखवतो. हो, काय करताय? काय काय झालंय? काय दरवाजा उघड आधी. हो, पण काय झालंय? काय काय प्रकार? काय हा
हो नाही 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 नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ऐका माझं. गैरसमज होतोय. काय 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 करतोस काय? हा कुठे घेऊन चाललाय तिला? मी त्यांना त्यांच्या घरी सोडायला नेतोय. गुहागरला चाललोय. त्यांना मी त्यांना किडनॅप करत नाहीये. किडनॅप नाही करत आहे. आम्हाला बनवतोयस? हा हो मी त्यांना त्यांच्या गावी घेऊन चाललोय. त्यांच्याच घरी घेऊन चाललोय. खरंय तुमचा गैरसमज होतो. ऐका माझं. पोरीला किडनॅपच करतोय. जर किडनॅप करत नसतात तर तिच्या तोंडामध्ये बोळा कशाला कोंबला असतास तू? अहो नाही. टीव्ही बघतो आम्ही. अहो नाही नाही खरंच तसं काही नाहीये. हवं तर त्यांना विचारावं. बोला ना तुम्ही. अरे बिचारी पोरगी काय बोलते ना काय कळतच नाहीये. अहो कसं बोलता येईल? तोंडात रुमाल. सॉरी सॉरी सॉरी. एक मिनिट प्लीज बोला तुम्ही बोला. अहो असं खरंच काहीच नाहीये. ते मला माझ्या गावाला सोडायला आलेत. मग तुमचे हात कशाला बांधले होते? ते मी सारखी गाडी थांबवायला लावते ना आणि चालू गाडीत दरवाजा उघडते म्हणून. हो एक्झॅक्टली. अरे मग गोळा का कोंबल्या हिच्या तोंडात? अहो बडबड करते ना मी खूप, म्हणून त्यांनी गोळा. हा काय गोंधळ आहे हा? नक्की असंच आहे ना? हो असंच आहे. अहो तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाहीये. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. नक्की असंच आहे ना? नाही तू याला भेऊ नको. मी आता पोलिसांना बोलवतो. याला आहे ना टायर मध्ये टाकून चांगलं तुडवतील. अहो नाही असं काहीच करू नका प्लीज. असं काहीच करू नका. ते आम्ही असंच गमतीत सुरू होतो. मजा मस्ती सुरू होती. आपलं ट्रिपला चाललोय ना. मजा मस्ती सुरू आहे. ट्रिपला चाललोय. घरी सोडतोय त्यांना. टेन्शन घेऊ नका. खरंच घरी सोडतोय. हो खरंच उगाच. हो काही प्रॉब्लेम नाही. हिंमत म्हणते. ठीक आहे काय येड्याचा बाजार आहे. सॉरी. चला टाइमपास. ओके सॉरी. आता मी म्हणेन तिथे गाडी थांबवायची. अजिबात नाही. आता गाडी कुठेही थांबणार नाहीये. हो का? आज माझ्यामुळे वाचलात तू. माझं जर ऐकलत नाही ना तर काका. ओ एक सेकंड प्लीज. आपण ना पुढच्या जन्मी गुहागरला पोहोचलो तरी चालेल. तुम्ही म्हणाल तिथे गाडी थांबवतो पण प्लीज कुणालाही आवाज देऊ नका प्लीज. चला. आई अगं जागी आहेस अजून? ओ रे राजवर्धनला ना फोन ट्राय करते मी. त्याचा फोनच लागत नाहीये. मला कळतच नाही तो गुहागरला पोहोचलाय का नाही. अगं ताई तिथे रेंज नसेल. तो पोचला असेल. तू काळजी नको करू. हो रे पण पावसा पाण्याचे दिवस आहेत. काळजी वाटतेच ना. तरी एक गोष्ट बरी आहे कावेरी आहे त्याच्या बरोबर. बच्चू मला एका गोष्टीचं आणखीन टेन्शन आहे. गुहागरला गेल्यावरती तो दिगंबर गवस ज्याच्या थ्रू आपण त्या जागेवरती स्टे आणला होता त्याला काही करून राज शोधून काढेल. खरंय ताई मला त्याच टेन्शन आलंय. हो पण त्याआधी जर कावेरीने राजला तिचं घर दाखवलं आणि जर राजला कळलं की कावेरीचं मन किती गुंतलंय त्या घरात, ते घर तिच्यासाठी किती महत्वाचं आहे, तर सध्या त्यांच्यात जी मैत्री झाली ना ते बघता माझी खात्री आहे राज नक्की माघार घेईल आणि कावेरीला तिचं घर मिळवून दिलं. असं झालं ना बच्चू तर आपलं सगळं टेन्शनच गेलं. करेक्ट आहे. मला तर वाटतं ना कावेरीने तिचं घर राजा दाखवायलाच हवं. हो पण ते आधी झालं तर ना. त्या आधीच राजला जर तो दिगंबर गवस भेटला तर त्याच्याकडून राजला कळेल की त्या जागेवरती स्टे माझ्यामुळे आणला गेलाय. मग राज परत गैरसमज करून घेईल. तो ना मला
माझी बाजू मांडायची संधीच देणार नाही. तुला माहितीये ना कसा रागीट आहे राज, कसा आतताईपणा करतो. आज किती दिवसांनी माझा मुलगा मला मिळालाय, माझ्या जवळ आलाय. माझा राज परत मला दुरावे. थांबवा थांबवा थांबवा. इकडेच बाजूला तुम्ही पार्क केलीत गाडी तरी चालेल का? का म्हणजे तुम्ही घरी नाही येणार आहात का माझ्या? नाही नाही, मी हॉटेलला राहीन. का? माझ्या घरी राहिलात तर काय काटे टोचतात का भूत येतात स्वप्नात? आता तुम्ही असताना भूत कशाला येतील? हो का? नाहीतर काय, तुम्ही एखाद्या भूतापेक्षा कमी आहात का? जोक केला मी. तुम्हाला माहितीये ना मला एसी शिवाय झोप लागत नाही. उद्या दिवसभर काम आहेत माझी, आणि तुमच्या घरात मला ते आय मीन कळलं कळलं. तुम्हाला तुमचे कार्यक्रम करता येणार नाही, पेयपान करता येणार नाही, मऊ मऊ गादीवर झोपता येणार नाही, चकाचक डायनिंग टेबल मिळणार नाही, चकाचक बाथरूम मिळणार नाही, शिवाय तुम्हाला त्या धुराच्या कांड्या जाळता येणार नाही. कळलं मला, कळलं. ठीक आहे, जा तुम्ही हॉटेलवर जाऊनच झोपा, मस्त एसी मध्ये झोपा. हे बघा, इथे मी तुमचे रूल्स आणि रेग्युलेशन्स नाही फॉलो करणारा, आणि बाहेर आल्यावर तेवढं चालतं. प्लीज इथे नको आता. हो ठीक आहे ठीक आहे, एवढं काही ऐकवायची गरज नाही. हेल्प करू का? नको, काही गरज नाहीये. As you wish. आई ग. सावकाश. बरं, आता घरात तरी येणार आहात का? तेवढीच जरा घरच्यांची ओळख करून दिली असती तुमची. नाही आता नको, खूप लेट झालंय. आणि तसंही मी ड्राईव्ह करून खूप कंटाळलोय. आता मला आरामाची गरज. ठीक आहे, बाय. बाय. नीट जा. ओके, बाय. तात्या. बाय. तात्या. कशी आहेस तू बाय? मी मस्त आहे तात्या, तुम्ही कसे आहात? मी मस्त. आणि आता तू आलीस ना, तब्येतीच्या छोट्या मोठ्या कुरबुरी आहेत, पण त्या सगळ्या समुद्राला जाऊन मिळाल्या. तू आलीस ना, खूप बरं झालं. खूप आठवण येत होती तुझी. मला पण खूप आठवण येत होती तात्या. पण तू अचानक कशी काय आलीस? आणि कुणाची गाडी होती ती? हो हो, सांगते, सगळं सांगते. आधी आपण आत तर जाऊया. चला चला चला. येते मी. नको, अहो राहू असू दे. दे. ये. कशी आहेस ग तू बाय? हा, एवढा प्रवास करून आलीस, दमली असतील ना? घरी आराम करायचा ना. माझ्याबरोबर टपरीवर यायची काय गरज होती? अहो, मला मुंबईत एवढ्या रात्री असं मोकळ्या हवेत फिरायला नाही मिळत. मी सगळं खूप मिस करते तात्या. अगं खरं आहे तू म्हणतेस ते, पण आजचा दिवस आराम करायचा, उद्या यायचं ना माझ्याबरोबर. असू द्या हो तात्या. अगं काय तू? असू द्या. हा? 4 दिवसांची सुट्टी घेऊन तर आले. तू अशी ऐकायची नाहीस. हा, पण एक बरं केलंस, तू आलीस ते बरं केलंस. खूप आठवण येत होती तुझी. हा, आता आलीस ती 4 दिवस राहा. तात्या 1 मिनिट थांबा. हा, अगं काय झालं? बाय. तात्या माझा फोन द्या. काय द्या द्या, सांगते तुम्हाला. काय ऐकायची नाही सांग. गंमत आहे. काय?
काकू हॅलो हॅलो हॅलो, तुम्हाला मिळालं का हॉटेल? हो 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 कोणतं हॉटेल मिळालं? ते कोणतं हॉटेल हो ते नाही का आपण घाट उतरल्यावर आपल्याला एक बस स्टॉप लागला होता, एक्झॅक्टली तिथेच आहे हॉटेल. अच्छा अच्छा, गणराज मध्ये थांबलात का? हा 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 तेच 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 हॉटेल तेच हॉटेल.